आज 12 जुलै म्हणजे माझ्या पप्पांचा वाढदिवस आणि माझ्या पप्पांना आज 50 वर्ष पूर्ण झाली. पहिल्यांदा माझ्या पप्पांना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझं पप्पांच्या बद्दल आता बोलायचं म्हणजे इतकं शब्दात की काय बोलू शकत नाही. आज मी जे इथं आहे ते फक्त माझ्या वडिलांच्या पण आईमुळे आहे आणि मग त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं भक्कम साथ मला आहे. प्रत्येक गोष्ट काय करायचं तर तू कर, आम्ही आहे असं म्हणणारं तीच माझा आई वडील आहे. तर ह्या वर्षी पप्पांचा 50वा वाढदिवस म्हणजे पहिल्यापासून माझं एक असं नियोजन होतं की काहीतरी या वाढदिवसाला स्पेशल करायचं, काहीतरी चांगलं करायचं की जेणेकरून पप्पांच्या आयुष्यात ती गोष्ट लक्षात राहील आणि ह्याच्या आधी पप्पांच्या आयुष्यात ती कधीच घडली नसेल असं काहीतरी करायचं. पण ह्या वर्षी अशी एक वाईट घटना घडली की ह्या आजींना आमच्या जाऊन अजून 1 वर्ष पण झालं नाही. अचानकच आजी आमच्यातून निघून गेल्या आणि त्याची उणीव अजून आम्हाला कुठेतरी भासते आणि त्यांची कमी आम्हाला त्यांची उणीव ही कायम आमच्या मनात राहील. आजींची कमतरता आम्हाला कायम भासत राहील. मग ह्या वर्षी मला 25वं वर्ष लागलं, माझा वाढदिवस असेल. माझ्या जन्मल्यापासून हा माझा पहिला वाढदिवस असेल की ज्या वाढदिवसाला मी केक कापलाय. मग त्यानंतर शिवराजचा वाढदिवस असेल. मग त्यानंतर आमच्या मम्मी पप्पांच्या अॅनिव्हर्सरी म्हणजे लग्नाच्या वाढदिवसाला त्यांना 25 वर्ष पूर्ण झाली तर त्यांची अॅनिव्हर्सरी असेल, पप्पांचा वाढदिवस असेल. म्हणजे कुठलीच सेलिब्रेशन करावा, कुठला सणवार त्या इंटरेस्टेड होऊन करावा असं वाटतच नाही. म्हणजे त्यांची कमी प्रत्येक वेळी भासत्या. म्हणजे आजी अशा होत्या की नाही का कुणाचा काय कार्यक्रम असला की आजींच्या तोंडावरती एक वेगळी खुशी असायची. आणि आज माझं वडील ह्या स्टेपला आहेत त्याच्या मागे आजींचा खूप मोठा वाटा आहे. कारण आजीने आमच्या घरासाठी घेतलेलं कष्ट इतकं भरपूर आहे की काय बोलायचं काम नाही. की मला लोक भेटायला येत होती ना आजी वाढल्या तर ती सांगायची की आजीने किती कष्ट घेतले. त्याच्याच पावलावर पाऊल टाकून माझ्या वडिलांनी एवढं मोठं एम्पायर उभं केलं आणि त्यांनी आज आम्हाला एवढ्या सुखसुविधा दिल्या, एवढं सगळं दिलं. म्हणजे त्यांच्या ज्यानं जी काय देता येते ती सगळं त्यांनी आम्हाला दिलं, काहीच कमी पडू दिलं नाही. पप्पा कायम आमच्या पाठीमागं दोघांच्या पण भक्कम उभं राहिला. आज आमची लाईफ जी अशी आहे म्हणजे लोकांना काही मुलांना असं वाटतं की आम्ही स्वराज शिवराजसारखं राहावं, त्यांच्यासारखं जगावं. ती फक्त लाईफ माझ्या पप्पांच्यामुळे आहे. तर पप्पांनी आमच्यासाठी इतकं स्ट्रगल केलंय की काय बोलायचं काम नाही. अशा माझ्या पप्पांना त्यांच्या 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे पप्पा तुमच्या भैयाकडून.